नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी नांदुरा येथे चिखला प्रकरणावर नांदुरात संतापाचा स्फोट. सरपंचावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. चिखला येथे घडलेल्या कथित अमानुष प्रकाराच्या निषेधार्थ नांदुरा तालुक्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाला हिंसक वळण लागल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून संबंधित सरपंचांनी गावातील महिलांवर निग्रुण मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मारहाणीदरम्यान महिलांचे कपडे फाटेपर्यंत अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज नांदुरा तहसील कार्यालयासमोर विविध सामाजिक व हिंदू संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला. दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा पाटील युवक समिती, जिजाऊ ब्रिगेड तसेच समस्त हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी माननीय तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहमंत्री यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात संबंधित सरपंचावर तात्काळ गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करावी, पीडित महिलांना संरक्षण द्यावे तसेच घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देताना स्पष्ट शब्दांत सांगितले की दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. महिलांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान या घटनेमुळे लोणार तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने न्याय द्यावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि दोषींवर नेमकी कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जय जिजाऊ. परवा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून वाद झाला. तेथील काही शिवप्रेमी महिलांनी तो पुतळा हटवण्यासाठी विरोध केला. तो विरोध केला असता त्या गावातील सरपंच यांनी आणि त्यांच्या गावातील जे बहुसंख्य लोक आहेत त्यांनी त्या महिलांवर अत्याचार केला. एवढं त्यांना मारहाण केली की अक्षरशः कपडे फाडले, काही महिलांचे पाय मोडले. परंतु हा शिवरायांच्या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. छत्रपती शिवराय म्हणत की स्त्री ही मराठाच्या देवरातील देवता आहे, तिचा जो अवमान करेल, तिच्या पदराला हात घालेल, हातपाय कलम करण्यात येतील. अशा शिवरायांच्या थोर विचारांच्या महाराष्ट्रात जर महिलांवर असे अत्याचार होत असेल, विशेष म्हणजे जिजाऊंच्या जिल्ह्यात होत असेल, तरी बाब अत्यंत निंदनीय आहे. मी महाराष्ट्र शासनाला आवाहन करतो की ताबडतोब त्या नरा जे हरामखोर असतील त्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीनं कठोर कारवाई करा, कठोर शासन करा. जर त्यांना कठोर शासन झालं नाही तर त्यांचा छत्रपती शासनानुसार न्याय आम्ही करू असे आम्ही जाहीर करतो. याकरता आम्ही नांदुरा तालुक्यातील समाज, तमाम शिवप्रेमी, मराठा पाटील युवक समिती, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व इतर सर्व शिवप्रेमींनी इथे आज उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जर लवकरात लवकर त्यांना जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही या महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमी एक जमा होऊन, एक मूठ होऊन, एक वज्रमुठ होऊन आम्ही त्यांचा नायनाट करू असे आम्ही जाहीर करतो. जय जिजाऊ.